शेतजमिनीच्या व्यवहारातून नाशिकच्या महिलेची तब्बल 1 कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली। त्यामुळे एकच खळबळ उडाली। सोनिया बाबूराव जाधव असे फसवणूक झालेल्या महिलेचे तर सुभाष बलदेव पवार असे आरोपीचे नाव आहे। महिलेची श्रीरामपूर येथे 2 हेक्टर 40 आर वडिलोपार्जित शेतजमीन आहे। ही शेतजमीन आरोपी सुभाष याने 6 कोटी 75 लाखात विकत घेण्याचे आमिष दाखविले। त्यानुसार 15 सप्टेंबर 2020 ला आरोपीने विशाल चव्हाण यांच्याकडून शेतजमीन व फ्लॅटची अदलाबदली करून करारनामा केला। त्या बदल्यात सोनिया जाधव यांच्या हिश्श्याची 40 आर शेती 27 डिसेंबर 2022 ला पुसद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ 47 लाख रुपये दर्शवून खरेदी तिखत लिहून घेतले। महिलेला 1,12,50,000 रुपये देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ 10 लाख रुपये देण्यात आले। शिवाय शेतजमिनीची दिग्रसच्या एका बिल्डरला परस्पर विक्री करण्यात आली। या प्रकरणी महिलेने 1,02,00,000ची फसवणूक झाल्याची तक्रार पुसद शहर पोलिसात दिली। त्यावरून आरोपी विरुद्ध कलम 318 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडारे करीत आहे।